आता एक मोठी बातमी। शरद पवार हे लवकरच केंद्र सरकारमध्ये सामील होतील आणि मोदीजींचं नेतृत्व मान्य करतील असा दावा रवी राणा यांनी केलेला आहे। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेत। हताश झालेले राहुल गांधी उठसूट सरकारवर आरोप करतात। शरद पवार साहेब स्वतः विद्वान आहेत, बुद्धिजीवी आहेत, सक्षम आहेत, त्यांनी तरी असं वक्तव्य करू नये। लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अपमान करणं योग्य नाही असं राणा म्हटलेत। निराश होऊन पवार साहेबांनी असं कुठलंही वक्तव्य करू नये असा टोला त्यांनी लगावलाय। तरी येणाऱ्या काळामध्ये पवार साहेब मोदीजींना केंद्रामध्ये साथ देतील, सरकारमध्ये सामील होतील आणि मोदीजींच्या नेतृत्वाला ते मान्य करतील असं राणा म्हटलेत। तर आमदार रवी राणा यांनी हा मोठा दावा केलेला आहे। शरद पवार लवकरच केंद्राच्या सत्तेत सहभागी होतील असं रवी राणा म्हटलंय। तर शरद पवार हे मोदीजींचं नेतृत्व मान्य करतील असा देखील दावा त्यांनी केलाय। निराश होऊन पवार साहेबांनी वक्तव्य करू नये असा टोला त्यांनी लगावलाय। लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अपमान करणं अयोग्य असल्याचं देखील रवी राणा म्हटलेले आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। मिशन सिंधुदुर्गवर त्यांनी खूप आरोप केले। मोठ्या प्रमाणात कुठल्याही विषय नसताना कुठल्याही विषयाचं बौल बनवणे ही राहुल गांधीची आता हताशतेची एक पद्धत झालेली आहे। आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेब हे स्वतः विद्वान आहे, सक्षम आहे, बुद्धिजीवी आहे, त्यांनी तरी असं वक्तव्य करू नये। मला असं वाटते निराश होऊन पवार साहेबांनी कुठलंही असं वक्तव्य करू नये। मी परत सांगतो, पवार साहेब येणाऱ्या काळामध्ये केंद्रामध्ये मोदीजींना साथ देतील, केंद्रामध्ये ते सामील होतील आणि मोठ्या प्रमाणात या मोदीजींच्या नेतृत्वाला ते मान्य करतील। पुढची बातमी पाहूयात। नागपूरमध्ये शरद पवारांनी गौप्यस्फोट केला। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं मला भेटायला आली होती। त्या दोघांनी 160 जागांवर मतांची फेरफार करण्याबाबत सांगितल्याची माहिती पवार यांनी दिली आहे। यावरून मोठे राजकारण सुरू झालंय। ते दोघे आता नेमकं कोण हा मोठा प्रश्नही निर्माण झालाय। पाहूयात। दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, 2 लोक, आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते, आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे जोरदार राजकारण सुरू झालंय। शरद पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट केले। विधानसभा निवडणुकीच्या आधी दोघे दिल्लीत भेटले। त्यांची नावं आता माझ्याकडे नाहीत। त्यांनी 288 पैकी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली। त्यानंतर राहुल गांधींशी त्यांची भेट करून दिली, पण त्यावेळी राहुल गांधी आणि माझं मत होतं की असं काही करणं योग्य नाही, हा आपला रस्ता नाही, त्यामुळे आपण लोकांकडे जाऊ, त्यांचे आशीर्वाद मिळवू असा निर्णय आम्ही घेतल्याचं शरद पवार म्हणाले। तर शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाला आदित्य ठाकरेंनी सकारात्मकता दर्शवली आहे। ते अनेक वर्ष पवारसाहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे। अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढे उघडपणे झालेली आहे। साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे। अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोंबतं ते भाजपला। विरोधकांनी शरद पवारांच्या गौप्यस्फोटाची पाठराखण केली आहे, मात्र त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केलेत। पवारांना भेटलेले ते दोघं कोण होते? शरद पवार तेव्हाच का बोलले नाहीत? शरद पवारांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांना याबाबत का कळवलं नाही? असे मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत। तर शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली आहे। राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालेला दिसतोय असा टोला फडणवीसांनी शरद पवार यांना लगावला। इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ह्याची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून
त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना. आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत, राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय. विधानसभा निवडणुकीला आता जवळपास 9 महिने उलटले. त्यामुळे पवारांनी हा गौप्यस्फोट आत्ताच का केला? ज्यावेळी ते दोघे पवारांना भेटले त्याच वेळी पवारांनी हा गौप्यस्फोट का केला नाही, या प्रश्नाभोवती सध्या राजकारण फिरत असल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवारला 107 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.